तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खामगाव येथील सूरजदेवी रामचंद्र मोहता महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनोखा उपक्रम राबविला। राष्ट्रीय सेवा योजना NSS अंतर्गत एक धागा सैनिकांच्या नावाने या मोहिमेत विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या शेकडो राख्या भारतीय डाक विभागामार्फत सीमेवरील जवानांसाठी रवाना केल्या। या उपक्रमावेळी कारगिल युद्धात पराक्रम गाजविणारे माजी सुभेदार दिवाकर फंदाट प्रमुख उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थिनींना सैनिकांचे खडतर जीवन, शौर्य आणि देशसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं। विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या त्यांच्या सुपूर्द करून त्या जवानांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली। महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापिका हेमा जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी NSS अधिकारी डॉक्टर प्रवीण आळशी आणि डॉक्टर वनिता बोदड यांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थिनींच्या या उपक्रमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती आदराची भावना अधोरेखित झाली। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। मला एकदम अतिशय आनंद होत आहे आज, कारण खामगाव येथे मोहता महिला महाविद्यालयातर्फे यांनी मला इथं एक राखी सैनिकांसाठी आमंत्रित केलं। मी त्यांचा फार फार आभारी आहे आणि याच्या पुढे माझ्या लायक काही सेवा असल्यास मी करायला तयार आहे। आणि मुलींचा उत्साह पाहून, त्यांचं नॉलेज पाहून, देशाबद्दल प्रेम पाहून मी एकदम भारावून गेलो। मला फार आनंद झालेला आहे। सैनिकांसाठी राखी पोहोचणार आहे कसं वाटतं? सैनिकांसाठी राखी जी आहे, एक राखी सैनिकांसाठी, तसा तर हा उपक्रम असा आहे की हा दरवर्षी राबवला गेला पाहिजे। आणि कमीत कमी ज्या तारखेला रक्षाबंधन असते त्याच्या 6 दिवस, कमीत कमी 6 दिवस तरी इथून ह्या राख्या डिस्चार्ज झाल्या पाहिजे। कारण इथून ह्या राख्या डायरेक्ट पहिले आर्मी हेडक्वार्टरला जातात, तिथं या चेकिंग होतात। चेकिंग झाल्यानंतर मग त्या वेगवेगळ्या ठिकाणी। माझं नाव आरती राजेबी महाले, मी BA सेकंड इयर मध्ये शिकत आहे। आमच्या कॉलेज म्हणजे महिला महाविद्यालयामध्ये आम्ही एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवला आहे। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण घरी असलेल्या भावाला राखी बांधतो, पण तो तर आपले रक्षण करतेच, पण जो बॉर्डरवर आहे सैनिक आपल्यासाठी खूप म्हणजे त्याच्या घरचे बहिणी आहेत त्यांना सोडून तो इतर जे आपल्या भारतामध्ये सर्व बहिणीसाठी रक्षा करतो। म्हणून आज आमच्या कॉलेजमधून आम्ही त्यांना स्वतः तिथे जाऊन राखी तर नाही बांधू शकत, पण जे कॉलेजमध्ये आमच्या सरांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे त्या मार्फत आम्ही त्यांना राखी देऊ शकतो। बस, थँक्यू, धन्यवाद। माझं नाव मयुरी संतोष माडे, मी महिला महाविद्यालय खामगाव या कॉलेजमध्ये शिकते। आमच्या कॉलेजमध्ये आज एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये आम्ही सैनिकांसाठी एक राखी पाठवली आहे आणि ते त्यांनी बांधावी अशी माझी म्हणणे आहे। मला पण माझा भाऊ आहे, पण तो पुण्याला राहतो। 2 वर्ष झाले मी त्याला राखी नाही बांधली। माझे नाव निशा गवई, मी BA फर्स्ट इयरला शिकत आहे। आज आमच्या कॉलेजमध्ये एक राखी सैनिकांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। मार्गदर्शन आमच्या मॅडम बोदडे यांनी मला मार्गदर्शन केले। आम्ही आमचे भाऊ म्हणजे सैनिकांसाठी एक राखी पाठवत आहोत आणि माझ्यातर्फे माझ्या सैनिक भावासाठी मी राखी सोबत एक छोटस लेटर पाठवत आहे, ते तुम्ही कृपया वाचून घ्यावे। त्याचे माझे मनोगत व्यक्त केले आहे मी। माझी तशी लहानपणापासून इच्छा होती आर्मी वाल्यांना भेटायला, पण असं काही होतच नव्हतं की आर्मीला भेटू शकणार, कारण खूप दूर राहत होते। पण आज माझ्या डोळ्यासमोर सरांना बघितलं, म्हणून मला असं आपण सेलिब्रिटीला बघतो तसं मला वाटत आहे। आणि मला खूप आदर वाटत आहे की आमच्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट टाइम कोणी आर्मी सरांना बघत आहे आणि माझी खूप इच्छा आहे की मी मोठे होऊन आर्मीज बनावे, त्यासाठी मी खूप प्रयत्न पण करते। धन्यवाद।